एका छोट्या गावात एक भटकं कुत्रं राहत होतं. तो कोणाचाच नव्हता, पण सगळ्यांना आवडायचा. एक दिवस गावात मोठा आजार पसरला. लोक घाबरले, घरं बंद झाली आणि ते लहान भटकं कुत्रं पूर्णपणे एकटं पडलं. तिथेच एका घरात एक छोटा मुलगा तापाने जळत पडला होता. त्याची काळजी घेणारं कोणीच नव्हतं. कुत्र्याने मुलाचा हलका रडण्याचा आवाज ऐकला. तो दारावर पंजे मारू लागला. भूक भूक मदतीसाठी आक्रंदत होता. लोकांनी आवाज ऐकला, पण विचार केला, भटकं कुत्रं आहे, उगाच भुंकतोय. पण तो थांबला नाही. सगळी ताकद लावून तो घराघरांत पळत राहिला. शेवटी एका म्हाताऱ्या माणसाने दार उघडलं. कुत्र्याने त्याला मुलाच्या घरापर्यंत नेलं. मुलाचं प्राण वाचलं, पण तो छोटा नायक मात्र दाराशी शांत पडला होता. गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी त्याच्यासाठी एक छोटं स्मारक बांधलं. निःशब्द नायक. कारण प्राणी बोलत नाही म्हणून प्रेम कमी नसतं.